भीमाची वाघिणी रणरागिणी मी भीत नाही कुणाच्या बापाला भीमाची वाघिणी रणरागिणी मी भीत नाही कुणाच्या सांगितला ज्ञानाचा प्रभाव शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव
गडावर एक प्यारा आहे गडावर एक तबदार तळ्यावर मध्ये आला एक प्यारा आहे गडावर एक तबदार तळ्यावर 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 विश्वरत्न बोधिसत्व भारताच्या राज्यघटनेचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना आणि विचारांना त्रिवार अभिनंदन करून मी माझे शब्द सुरू करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती. त्यांची जयंती आज देशापरदेशात साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीपुरत्याच्या फ्रेमपर्यंत पुरेसे आहेत का? तर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व स्त्री पुरुषांना एक समान पातळीवर आणण्यासाठी झटत होते. स्त्रियांनाही पुरुषांनी इतकेच अधिकार आहे हे सांगण्यासाठी ते झटत होते. त्यामुळे त्यांना मानवाचा उद्धारक असे म्हणतात. ज्यांनी बाबासाहेबांना त्रास दिला त्यांनाही बाबासाहेबांनी आपल्या अशी वागणूक दिली. काळाराम मंदिरचा सत्याग्रहामध्ये म्हणजे अस्पृश्य समाज हे सुद्धा एक माणसेच आहे. त्यांनाही इतर प्रवर्गाप्रमाणे न्याय मिळायला हवा म्हणून केलेले सत्याग्रह आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जन्मले तेव्हा ते एक दलित कुटुंबात जन्मले होते. तेव्हा त्यांना कुठलेही अधिकार नव्हते. त्यांना पाणी पिण्याची मज्जा होता. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचे सत्याग्रह केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिकवणूक मिळत असे. वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी हा एक विद्याविभूषित झाला. त्यांनी 2 मजली इमारत फक्त त्यांच्या 50,000 पेक्षा अधिक पुस्तकांसाठी बनवली. ही गोष्ट उल्लेखनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या स्त्री पुरुष समान आहे ह्याचे उद्बोधन त्यांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केले. संविधान परंतु आजच्या काळात संविधान कोणाला माहीतच नाही. संविधान म्हणजे न्याय, संविधान म्हणजे सत्य व संविधान म्हणजे एक आराष्ट्र आहे. म्हणजे त्यामुळे आपण एक समान पातळीवर आपल्याला हे कळून येते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय.
अशी देखणी हाती लेखणी लखलखती तलवार माझ्या भीमाने विमान माय केलं सपा सपवार माझ्या भीमाने विमान माय केलं सपा सपवार माझ्या माझ्या भीमाने विमान माय केलं सपा सपवार माझ्या भीमाने विमान माय केलं सपा सपवार माझ्या
जोरदार प्रोत्साहन द्या पोरींना. तुम्ही Kishore Khandera, it gives my great pleasure to present before you a speech on Ambedkar Jayanti. Ambedkar Jayanti is Dr. Bhimrao Ambedkar's birthday. He was born on 14th April 1891 in Mahou, Madhya Pradesh. His father's name was Ramji Maloji Sabkar and mother's name was Bhimawal. We all know him as father of the Indian Constitution. He was a very talented person. Dr. Bhimrao Ambedkar was the first law minister of India. He was a political, a social reformer, a jurist and an economist. He had done a lot of work for our society. Such a great leader was died on 6 December 1956. Dr. Bhimrao Ambedkar is a great source of inspiration for all of us. Thank you. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. हाताची लाली नी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे.
जगातला असाच दिसते मी भारी जाऊन अप्सरा मी खास कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिले बनून जाईल येणार सेल्फी साठी कर मला फील होणार जशी इंस्टावर आणि मी कमेंट करत करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मी कपकी राजा होणार मी इंस्टाची स्टार गुलाबी साडी आणि दिसते मी भारी राजा फोटो माझा किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समजत पण आज मी बोललेलो किस मी ती बोलली आज नाही म्हणून नको म्हणे इम्रान हाशमी माट्याची टुकली पैजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारवी चांगली सखन पण सोन्याचं घंट करेन गिफ्ट करत मजाक मी पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाल दिसते ती बारी म्हणे फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल दिसते ती बारी म्हणे फोटो माझा दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना दंडाशी दंड भिडताना दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना दंडाशी दंड भिडताना भाषणाने ती सभा ब्रिटिशाची
नवा इतिहास घडताना मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना दंडाची दंड भिडताना भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी पुणे कराराची घुमतात ती नांदी भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी कुंकू ही माझे वाचवा संसार बुडताना दंडाची दंड भिडताना नवा इतिहास घडताना मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना दंडाची दंड भिडताना भूषवी दिशा जाही ऐसी ही करणी तव चरणाने नटली आकाश अनधरणी भूषवी दिशा जाही ऐसी ही करणी तव चरणाने नटली आकाश अनधरणी झुंजारही नवग्रंथाची पाने उघडताना दंडाची दंड भिडताना नवा इतिहास घडताना मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना दंडाची दंड भिडताना नवा इतिहास घडताना दंडाची दंड भिडताना नवा इतिहास घडताना जोरदार टाळ्या एकदम हुरूप स्वागतीचा भारी बायको स्वागतीचा भारी बायको पाहिजे नकरेवाली नेसुनी साडी तळजाचं पाणी पाणी करते पोरही आता क्यूटवाली गाऊन बोगे खट्यावर थोडी माझ्या काळजाची चोरही थोडं माझ्या फिरामत पड तू ग बाई खुळ्यागत झाला मन तुझ्याच भाई आता मला लागली लग माझी आई भाई आता बोलू नको अग माझी राणी होशील काय बटाची सोबर घरवाली मराठमोळी थोडीशी
होळी वाघची सफारी बायको पाहिजे नखरेवाली मराठ मोळी होळीची साधी होळी वाघची सफारी बायको पाहिजे नखरेवाली महिला विधानात बाबा, तुम्ही नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असता. नक्की कोण आहे ते? अगं बाळा, डॉक्टर बाबासाहेब हे एवढ्या सहजासहजी नाहीत समजू शकत, पण तरीही मी एक छोटासा प्रयत्न करतो. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूकनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूकनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. बाबा, रमाबाई बद्दल पण मला ऐकायचं आहे. शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.
Monolithic or microservices? Which one should you choose? Twitter, Netflix. भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर. मयूर छप्पनची विजयालक्ष्मी विश्वात गाजली छप्पनची विजयालक्ष्मी विश्वात गाजली सावंत कुंभाच्या भीमाची गाजली जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आयुष्य जगण्यासाठी पाण्याचा जो सत्याग्रह आहे तो पहिला 1927 मध्ये केला. महाडच्या निसर्गाने दिलेली पाण्याची जी मोफतची देण आहे ती धर्माच्या आधारे काही जणांना दिल्याने देत होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 रोजी महाडच्या इथं पाण्याचा सत्याग्रह केला आणि मानवी जातीला पहिलं क्रांतीचं पाऊल उचलून दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणायचं म्हटलं की सर्वात जास्त जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर विचार केला आहे तर कामगारांचा विचार केला आहे, महिलांचा विचार केला आहे, संपूर्ण भारताचा विचार केला आहे.
परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांना एका विशिष्ट समाजामध्ये किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनालिसिस ऑफ कास्ट हे त्यांच्या एका पुस्तकामध्ये बाबासाहेब सांगतात की कोणताही महापुरुष किती मोठा असला तरी पण तो त्या जातीमध्येच राहतो किंवा त्या जातीच्या बाहेर लोक त्याची वाहवा करत नाही दुर्दैवाने. आपण कोणताही महापुरुष असला तरी ना त्याचं भरपूर वाचन केलं पाहिजे, त्याचा आत्मदास केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहायला घेतली किंवा लढला घ्यायला घेतली ते फक्त एका समाजाच्या पुरती मर्यादित नव्हते, तर पूर्ण भारताचा ते एक नकाशा तयार करत होते. तर हे पूर्ण आयुष्य ते पूर्ण भारतासाठी जगले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी जे हिंदू कोड दिलं आहे, जे बाबासाहेबांनी लिहिलं आणि त्याच्यासाठी राजीनामा दिला, हे सर्वात मोठं बाबासाहेबांना हे महिलांसाठी दिलेलं योगदान आहे. त्याच्यासाठी तुम्ही ना जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तुम्ही बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजे. सांगायचा मतितार्थ असा की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा सर्वात महिला 6 महिन्याची त्याला गरोदरपणामध्ये सुट्टी भेटते. महिलांना 6 महिन्यामध्ये गरोदरपणाची सुट्टी देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरुष असूनही महिलांचं दुःख बाबासाहेबांना कळलं की या महिलांचं दुःख या गरोदरपणामध्ये काय असू शकतं आणि 6 महिन्याची भर पगारी रजा ही महिलांना भेटते. यापूर्वी महिलांना पुरुषांसारखा संपत्तीमध्ये अधिकार नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलमध्ये पुरुषांप्रमाणे महिलांनाही संपत्तीचा अधिकार असला पाहिजे हे त्यांनी हिंदू कोडमध्ये सांगितलं. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की जोपर्यंत महिलांना आर्थिक जोपर्यंत सक्षमता येणार नाही तोपर्यंत महिलांचं अस्तित्व कुणी मान्य करणार नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क मुलाच्या बरोबर मुलीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन दिलेला आहे. मग तर तुम्ही कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो त्यांना काही फरक नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांना किंवा पुरुषांना जो पगार भेटतो तो समान पगार महिलांनाही भेटला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडमध्ये बिलमध्ये किंवा कामगार ह्याच्यामध्ये आपले कायदे तयार केले. यापूर्वी जो पुरुष आहे तो 2 लग्न करू शकत होता, 3 लग्न करू शकत होता, परंतु महिलांना 2 लग्न करण्याचा अधिकार या ठिकाणी नव्हता. आणि याचा सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देतो की महिला जर पुरुष आपली मारहाण करत असेल किंवा त्याला त्रास देत असेल तर कायद्याने घटस्फोट देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला की तुम्ही त्या व्यक्तीपासून सुटका घेऊ शकता आणि ते झाल्यानंतर एक चांगल्या व्यक्तीबरोबर दुसरं लग्न करू शकता. हा पुनर्विवाहाचा लग्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये आणला आणि महिलांना हा एक अधिकार मिळवून दिला. त्यानंतर महिलांना जर पुरुषांनी सोडून दिलं किंवा लग्नाच्या नंतर असं सोडून दिलं तर त्यांना एक पोटगीचा अधिकार मिळवून दिला की महिलांचा उदरनिर्वाह कसा होईल. तर ते जर पुरुषाने महिलांना सोड चिठ्ठी दिली तर त्यांचे संगोपन पुरुषांना करावे लागते. हा कायदा पोटगीचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडमध्ये बिलमध्ये आणला. आज मी सांगू इच्छितो की या भारतभूमीची सर्व जातीच्या महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते न विसरण्यासारखं आहे. तुम्ही रोज जन्मात ते मृत्यूपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे उपकार आहे त्याची परतफेड ही केलीच पाहिजे. आणि ही जाणीव करण्यासाठी ही जयंती आहे. ही जयंती केवळ बाबासाहेबांचा जय जयकार करण्यासाठी नाही बंधूंनो आणि भगिनींनो, ही जयंती आपल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी आहे. सर्व महापुरुषांना एकत्र करण्यासाठी ही जयंती आहे. त्यांच्या विचारांना एकत्र करण्याची जयंती आहे. हे जे जातीचं बंधन आपल्यासाठी भिंतीने बांधून ठेवलेलं आहे त्या सर्व भिंती आपल्याला मोडून टाकायचे आहे आणि सर्व जाती धर्माला एकत्र ठेवायचे आहे. आणि जर तर कोणी एकूण ठेवू शकतो तर एकच आणि एकच ग्रंथ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान. आपण सर्वांनी पाहिलं असेल की मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटामध्ये सर्वात शेवटचा एक सीन आहे की सचिन कांडेकर जेव्हा ते पॉलिटिशियन मध्ये जायला जातात तेव्हा लोक त्यांना विरोध करतात. तेव्हा ते सांगतात की शिवाजी महाराजांनी जे हे केलं त्यांनी आता पुढे न्यायचं असेल तर भारतीय संविधानाचा जो आधार आहे तो आपण घेतला पाहिजे. अनेक लोकांना भारतीय संविधानाचं जे महत्त्व आहे
ते कळत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांना किंवा आपण ते भारतीय संविधान आपण समजलं पाहिजे, तरच तुम्हाला ते बाबासाहेब समजतील. कारण की बाबासाहेबांनी कुठं एकट्याचा विचार नाही केला. त्यांनी जेव्हा भारत घडवत होते तेव्हा सर्व जातीचा कसा उद्धार होईल हा विचार त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनात केला. तुम्ही जन्मापासून जी गरोदरपणाची लीव घेता ते शेवटची पेन्शन घेता ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच पुण्य आहे की शेवटची पेन्शन आपण जी घेतो मरणोत्तर रिटायर नंतर. असे अनेक कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी केले, महिलांसाठी केले, सर्वांचा उद्धार केला आणि सर्वांना एकजूट ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचा आधार घेऊन ह्या संविधान पायलट केलं. या जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या जयंतीचा उद्देश पुन्हा एकदा एक सुंदर भारत राज्य किंवा भारत राष्ट्र घडवावं हे आहे. हे सर्व आपल्याला ज्ञात असावं म्हणून आपण सर्व एक आहोत आणि एकच राहणार ही भावना आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आपण पहिले भारतीय आहोत आणि अंतिमही भारतीय आहोत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक भारतीय म्हणून आयुष्य जगलं पाहिजे आणि सुंदर या भारताची राज्यघटना समजून घेऊन आपलं आयुष्य पुढे ढकललं पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्व लहान मुलांना भावी पिढींना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. बाबासाहेबांचे उपकार तुम्ही नक्कीच फेडाल त्याचं वाचन कराल अशी मी अपेक्षा करतो. आयुष्याच्या गणितामध्ये देवाचा आहे तेव्हा आपल्याला कळतं आपल्या विरोधात पण आपल्या मिळकतीचे पाटलांचं बैलगाडा
Let's have some.